कुठे गेलते हो? कुठं निघाल तू? कुठं नाही येतच. कुठे गेले होते तुम्ही? श्रीगोंद्याला गेलतो. काय रे, काय झालं? तुम्ही सकाळी आईला काही बोलले का? नाही, काय नाही बोललो. नाही. आई तर मला म्हणे हुंडा मागत होत्या, दे म्हणे किती दिवस असंच करणारी. ते प्लॉट घ्यायचा म्हणून सांगितलं होतं, पैसे बघायचे तेवढेच. आता मग तुमच्याकडे पैसे नाही तर मग कशाला घेताय? कशाला चांगल्या ह्याच्यात कमी ह्याच्यात मिळतं म्हणून घ्यायचं आहे. मग माझ्या घरच्यांकडे कशाला मागत आहे? मग काय होतं तेव्हा? मग त्यांच्याकडे असे पैसे राहिलेच की हुंड्याचे, कधी द्यायचेत मग? मग देते नाही ते. तुम्हाला माहिती ना त्यांची परिस्थिती नाही आता सध्या. अरे 2 वर्ष झाले ना, मग कवर परिस्थिती नाही, कवर असं सोडून द्यायचं बरं? आता कमी ह्याच्यात मिळतं म्हणून प्लॉट घ्यायचा, तिकडे मला काय माहित नाही बाकीचं. हो पण देते ना, जरा दम घ्या ना तुम्ही. काय नाही दम ह्याच्यामध्ये. नाही तर एक काम कर, तू काय करायचं ते कर, पैसे लागत आहेत मला, त्यांच्याकडून दुसरे कोण घेऊन दे मग. दुसरं कुठं आम्ही कुठून घेऊन देऊ? मग तुम्हाला तर नसेल ना पैसे, जर नसेल स्वतःकडे मी मग एवढं हे करून नाही तुम्ही. अरे मला घ्यायचं तर किती, काय झालं तरी आता? मग ते तुम्ही तुमचं घ्या, माझ्या घरच्यांकडून पैसे नका मागू. मग तुला राहायचं की इथं? जाईल काय मी रे माझ्या तू? बापाकडे निघून. मग हा जा, कुठं जायचं तिकडे जा, पण पैसे लागतात ते मला, बाकी जास्त सांगू नको. पैसे नाही भेटणार, मी तुम्हाला हेच सांगते आता. उगाच आता 17 वेळा पैसे नका करत बसू. बघते मी काय करायचं काय नाही ते. नाटकं नको करू. तुम्ही काय- गाडीवर सुद्धा खाली उतरून द्यायला, तू लगेच वाढवाड चालू झाली.